हे मंदिर हळूहळू जमिनीत धसत आहे। या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल। तर आज आम्ही आलो महाराष्ट्रात सर्वात सुंदर हिल स्टेशनला। महाबळेश्वरचा इतिहास श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी खूप रिलेटेड आहे आणि ह्याच मंदिरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाई यांची सुवर्णपूजाही केली होती। ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजीचे काही महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण याच ठिकाणी करण्यात आले आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर आपल्या ऐतिहासिक वास्तुशैली, शांत वातावरण आणि धार्मिक महत्त्वामुळे चित्रपट निर्मात्याचे विशेष आकर्षण ठरले आहे। आज मी उभी आहे सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या एका अशा भूमीवर जिथे निसर्गाच्या प्रत्येक कणात इतिहास दडलेला आहे। ही फक्त हिरव्यागार दऱ्यांची, धुक्यांची, धबधब्यांची आणि थंडगार वाऱ्यांची भूमी नाही, तर ही आहे श्रद्धा, इतिहास आणि शौर्याची साक्ष देणारी भूमी। असे सांगितले जाते की या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे। मित्रांनो, आज मी आले आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक अशा महाबळेश्वरमध्ये। पण आजचा आपला प्रवास फक्त महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा नाही। आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा प्राचीन मंदिराची कहाणी ज्याच्या प्रत्येक दगडात शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला आहे। कारण हे केवळ एक मंदिर नाही, तर एका संपूर्ण युगाची साक्ष आहे आणि आज त्याच मंदिराला आपली गरज आहे। मी असं का म्हणलं की ह्या मंदिराला आपली गरज आहे, कारण अनेक लोकांचं म्हणणं आहे की हे मंदिर हळूहळू जमिनीत धसत आहे। पण खरंच हे मंदिर जमिनीत गाडलं जात आहे का, की या दाव्यामागे काही वेगळेच सत्य दडले आहे? आणि इथल्या या प्राचीन गोमुखातून बाहेर येणारे पाणी ते आखर येते तरी कुठून? आणि आज या मंदिराची अवस्था पाहून मनात एकच प्रश्न निर्माण होतो, येणाऱ्या काही वर्षांमध्ये या मंदिराचे अस्तित्व असेच राहील का, की एक दिवस इथे फक्त सपाट जमिनीचा भूभाग उरेल? तर चला आज जाणून घेऊया कृष्णाबाई मंदिराची कहाणी। कृष्णा नदी, या कृष्णाई नदीच्या काठी हे मंदिर वसलेलं आहे, त्यामुळे याला कृष्णाई मंदिर असे म्हणतात। असे म्हणले जाते की हे मंदिर पांडवांच्या काळातील आहे। तसेच 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला। त्यानंतर 1888 मध्ये आज आपल्याला मंदिराचे जे स्वरूप दिसते ते रत्नागिरीच्या राजांनी केलेल्या पुनर्बांधणीचा परिणामाचेच मानले जाते। या मंदिराकडे पाहिल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेते ते म्हणजे त्याचे दगडी स्थापत्य। प्राचीन कारागिरांनी मंदिराच्या बांधकामासाठी मजबूत काळ्या दगडाचा वापर केला आहे, त्यामुळे ही रचना आजही शेकडो वर्षानंतर आपल्यासमोर उभी आहे। आता काही दगडी रचनावर सुंदर कोरीवकामही पाहायला मिळते। कमळाच्या फुलाच्या आकृती, रुद्राक्षासारख्या वलयाची रचना आणि नागाच्या प्रतिमा यामुळे या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व आणखी अधोरेखित होते। मंदिराच्या आत गेल्यावर तुलनेने कमी प्रकाश जाणवतो, त्यामुळे आपले संपूर्ण लक्ष आपोआप मंदिराच्या मध्यवर्ती पवित्र शिवलिंगावर जाते आणि हे शिवलिंग एका डमरूसारख्या आकाराच्या दगडावर स्थापित होते। शिवलिंगाच्या तळाशी कमळाच्या आकृत्या, तर मध्यभागी रुद्राक्षाच्या माळा तसेच नागाच्या आकृतीचे कोरीव काम होते। हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि इथूनच कृष्णा नदी वाहते, त्यामुळे कृष्णा नदीचं पाणी गोमुखातून पडते आणि हा क्षण खरंच अद्भुत वाटतो। हेच पाणी पुढे कुंडामध्ये जमा होते आणि या परिसराचा संबंध कृष्णा नदीच्या उगमाशीही जोडला जातो। आता वाजले डॉट 6:30 आणि आमच्या नशीब चांगले 6:30ला डॉट मंदिर बंद झालं आहे आणि त्याच्या आधीच आम्ही दर्शन घेतलं। पण आत ना शंकराची एक सुंदर, खूप मोठी पांडवकालीन हजारो वर्षापूर्वीची पिंड आहे आणि ती खूप सुंदर आहे बघायला। तुम्ही इथं येऊनच ती नोट एक्सप्लोर करू शकता। आणि आता परत येऊया त्या सर्वात चर्चेत असलेल्या दाव्याकडे। खरंच कृष्णाबाई मंदिर हळूहळू जमिनीत धसत आहे का, आणि त्याचे कारण काय? तर महाबळेश्वरचा मुसळधार पाऊस आणि प्रचंड आर्द्रता, वर्षानुवर्षाच्या पावसामुळे आणि ओल्याव्यामुळे दगडावर शेवाळ, बुरशी आणि छोट्या वनस्पती वाढू लागल्यात आणि तसेच पावसामुळे वरून येणारी दगडमाती थेट मंदिर खड्ड्यात असल्यामुळे मंदिरापाशी जात आहे। आणि या मंदिराचा इतिहास पाहता या प्राचीन मंदिराचे संवर्धन आणि पुरातत्व आणि पारंपरिक स्थापत्यशास्त्राच्या नियमानुसार योग्य पद्धतीने केले पाहिजे। कारण मित्रांनो, आपण इथे केवळ एक जुने मंदिर जपत नाही, आपण जपत आहोत शेकडो वर्षाचा इतिहास, प्राचीन स्थापत्यकला, श्रद्धा आणि कृष्णा नदीच्या उगमाशी जोडलेले एक अमूल्य नैसर्गिक वारसा। आज या मंदिराकडे पाहताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, दगड जरी जुने झाले असले तरी त्याच्यामध्ये दडलेली कथा आजही जिवंत आहेत। तर मित्रांनो, तुम्ही कधी महाबळेश्वरच्या या प्राचीन कृष्णाबाई मंदिराला भेट दिली आहे का? आणि तुम्हाला काय वाटते, अशा ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूचे जतन करण्यासाठी आपण काय केले पाहिजे? चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन ठिकाणासोबत।